बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी समोर येते। नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी निलेश मेश्रामची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे। या क्लिपमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणातील कागदपत्रांसंबंधित उल्लेख झालेला आहे। शिक्षक भरती घोटाळ्यातील ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्राम याची ऑडिओ क्लिप आता ही व्हायरल झालेली आहे। ती ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे आपण ऐकूयात। निलेश भाऊ बोल। काल फोन केला होता तुला बाहेर म्हणजे मोबाईल राहून गेला होता घरी, 2 दिवस बाहेर होतो मी। नागपूरला घेऊन येणार आहे? नागपूरला मला वेळ आहे यायला 8 तारीख। हो का? तर तू येऊन जाऊ नागपूरला, तुझ्याशी बोलायचं त्या विषयावर। ठीक आहे ना। काय करायचं काय आता आपल्याला? आपल्याला काय नाही, ते फाईल दाखवून दे थोडीशी। केलं ते कारण ते विचारलं तर नाही म्हणजे आलंच तर नाही म्हणजे इकडे कोण? नाही पाठवायचं राहिलं ना, तर मी येणार नाही तोपर्यंत पाठवीन कसं? अच्छा फाईल तुझ्याकडे आहे का? चांगला आहे ते। हा फाईल तुझ्याकडे आहे। मला काय वाटलं का तू पाठवून दिली तिकडे समोर असं वाटलं मला। नाही जेवढं लेट होईल तेवढं चांगलं आपल्यासाठी ते। बरं ठीक आहे, तुम्ही येऊन जा नागपूरला आता 2 दिवस मी तर येतो, पण मी तुला एक नंबर देतो। मला त्याच्यात अर्जंट सुद्धा आधार कार्ड। मी काय म्हटलं थोडस तू येऊन गेला असता, मी देतो तुला, काही टेन्शन नाही ना। नाही मी बाहेर आल्यावर म्हटलं आल्यावर। अरे नाही, त्याला द्यायचा दुसऱ्याचा नंबर देतो। हो पण असं माझ्या काही आलं ना सध्या प्रोजेक्ट मिळून का मग आल्यावर तो त्याला ऍडजस्ट कर ना। बरं पाहतो मी दिवस अर्जंट आहे म्हणून हा त्याला द्यायचं आहे। तर तुला मी त्याचं स्कॅनर पाठव। पाठव स्कॅनर पाठवतो। ठीक आहे। लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी निलेश मेश्रामची ऑडिओ क्लिप ही व्हायरल झालेली आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, ही ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालेली आहे। या क्लिपमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणातील कागदपत्रांसंबंधित उल्लेख करण्यात आलेला आहे। अगदीच आपण पाहायला गेलं तर नागपूर विभागीय शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामध्ये नवनवीन अपडेट जे आहे ते रोजच्या रोज जे आहे ते समोर येताना पाहायला मिळत आहे। आतापर्यंत 5 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यापैकीच निलेश मेश्राम हा एक असून त्याची एक ऑडिओ क्लिप जी आहे ते समोर आली आहे। यामध्ये या ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्टपणे फाईल जी आहे ते पाठवायची की नाही या संदर्भात जो आहे ते चर्चा होती आणि सोबतच काही 10,000 रुपये पैशाची देखील यामध्ये जे आहे ती मागणी केल्याचं एकूण या ऑडिओ क्लिपमध्ये सध्या तरी ऐकायला मिळत आहे। या ऑडिओ क्लिपची लोकशाही मराठी पुष्टी करत नाही, मात्र एकूणच जर पाहायला गेलं तर हा जो संवाद आहे, हा संवाद जो शिक्षक भरती घोटाळा आहे या संदर्भातच जो हा संवाद आहे का असा संशय जो आहे तो व्यक्त केला जातो। या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी देखील एकूणच आदेश दिलेला आहे। संपूर्ण पाळेमुळे जे आहे ते एकूणच याची खोदून काढा। जवळपास 580 बोगस शिक्षक भरती घोटाळा असल्याचं जे आहे ते एकूणच बोलले जाते। त्यामुळे शासनाची जी आहे ते या पद्धतीने बोगस आयडी तयार करून जवळपास कोट्यवधीची जी आहे ते फसवणूक केल्याचा देखील संशय आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने आता पोलिसांचे जे आहे ते एकूण चौकशी सुरू आहे आणि 5 जणांना सद्यस्थितीमध्ये जे आहे ते अटक करण्यात आली आहे। एकूणच 5ही जणांना काल जे आहे ते न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती। तर आज पोलीस कोठडी संपणार आणि आज पुन्हा त्यांना न्यायालयामध्ये व्हायरल होतोय। तो व्यक्ती कोण आहे, त्या संदर्भात काय माहिती मिळाली आहे का? अगदीच निलेश मेश्राम जो आहे तो हा शिक्षण अधिकारी कार्यालयामधील अधीक्षक आहे आणि यांनी या भरती घोटाळ्यामध्ये जे आहे ते अनेक फाईलवरती जे आहे ते सह्या केल्याचं जे आहे ते यांच्यावरती आरोप आहे आणि त्याच अनुषंगाने रविवारी नागपूर पोलिसांनी त्यांना जे आहे ते एकूणच अटक केली आहे आणि आतापर्यंत अटकेचा आकडा जो आहे तो 5 वर पोहोचलेला आहे। विभागीय अधीक्षकासह जे आहे ते शिक्षणाधिकारी कार्यालयातील देखील अनेक कर्मचारी। भंडारा येथील मुख्याध्यापक पराग पुडके यांना कोणताही अनुभव नसताना त्यांची बोगस ओळखपत्र तयार करून मुख्याध्यापक बनवल्यामुळे शुक्रवारी उल्हास नरड आणि पराग पुडके यांना अटक करण्यात आली। त्यानंतर रविवारी शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक वर्ग 2 निलेश मेश्राम, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील उपनिरीक्षक संजय दुधाळकर आणि वरिष्ठ लिपिक सूरज नाईक यांना अटक करण्यात आली आहे। या आरोपींची पोलीस कोठडी सोमवारी संपल्यामुळे त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत 1 दिवसाची वाढ केलेली आहे। आज त्यांना पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.